कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. कुडाळ तालुक्यातील घोटगे गावातील पूल ढासळला. पावसाळ्यात नागरिकांसमोर संकट. 500 ते 600 लोकांचा संपर्क धोक्यात. महिला व बालकल्याण विभागात भ्रष्टाचाराचे आरोप. सभापती रसिका केणी यांची पत्रकार परिषद. कोट्यावधींच्या गैरव्यवहाराचा दावा. धाटाव MIDCतील रोड पार्किंगवर आक्षेप. मनसेचा प्रशासनाला 8 दिवसांचा अल्टिमेटम. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा. आणि माजी मंत्री शिवसेना नेते रामदास कदम यांची पत्रकार परिषद. संजय राऊतांवर साधला निशाणा. वायफळ वक्तव्यांवर इशारा. पाहुयात सविस्तर वृत्त. कुडाळ तालुक्यातील मठ, कुडाळ, पणदूर, घोटगे मार्गावरील घोटगे ग्रामपंचायत जवळ असलेला छोटा पूल एका बाजूने ढासळल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जाते. हा पूल कमकुवत झाल्यामुळे वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या पुलाच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला, मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. मुसळधार पाऊस झाल्यानंतर गावातील सुमारे 500 ते 600 लोकांचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त केली जाते. सध्या पाऊस लांबणीवर पडल्याने तातडीने दुरुस्तीची काम हाती घ्यावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. सदरच्या रस्त्याचं बांधकाम पूर्णपणे व्यवस्थित झालेलं नाही. इथून कायम शाळेतली लहान मुलं जात आहेत. याच्यात मोरी तुंबते, या मोरीवरून पाणी जातं. ती लहान मुलं वाहून जाण्याची शक्यता जास्त आहे. 1-2 वेळा असे प्रयत्न झालेले सुद्धा. तर याच्या सदर प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालून मोरीचं काम लवकरात लवकर हे करावं. तसं सदरचं याच्यात ही मोरी तुंबल्यामुळे ते पाणी आमच्या घरात शिरतं आणि घर सुद्धा याच्यात कोसळण्याचा धोका आहे. तर प्रशासनाने जे लवकरात लवकर याच्यात लक्ष घालून हे काम करावं. म्हणजे भरपूर त्रास होतो आम्हाला इथे की गाडी एखादा पेशंट जर गाडीमध्ये असेल तर त्याला पण आपण नेताना कसा न्यायचा, इथे संपतोय काय तो जातोय असं आम्हाला वाटतं. गाडी पण इथून चालवताना भरपूर मुश्किल होते. पावसात काय परिस्थिती असते? पावसात तर पाणी वरून सरळ जात असते. ब्रिज पापडीवरून जात असते पाणी. मोठ्या प्रमाणात घाट पर्याय असल्यामुळे भयानक जोरात पाणी येते आणि ते मुलाबाळांची सगळ्यांची एवढी हालत होते की वर 600 लोक राहतात आमच्या. आणि मुलाबाळांची की सगळ्याची शासन म्हणजे इकडे जाण्या नाही, डॉक्टरकडे म्हणा, इकडे म्हणा, सगळी घरपंचायत होते. म्हणजे पाणीच भरपूर असते, कंबराच्या वरती असते. तर शासनाला ग्रामपंचायती वारंवार पाठलाग करून संपूर्ण करून शासनाकडे लक्षच देत नाही रस्त्यावर. इथे जवळ 600 लोकांची वस्ती आहे वरती आणि डॉक्टर उपचार म्हणजे आजारी भरपूर लोक आहेत. काहीच त्याला पर्याय येत नाही रस्त्याशिवाय. तर तातडीची आमची मागणी आहे गव्हर्नमेंटकडे की ह्या रस्त्याचं काम लवकर होण्याची नम्र विनंती आहे. वारंवार आम्ही ग्रामपंचायत दखल घेऊन इकडे वरचे अधिकारी कोण काही लक्षच देत नाही सरकारी लोक. त्याच्यामुळे भयानक परिस्थिती झालेली आहे रस्त्याच्या. तिथे कमीत कमी 600 लोक वर राहतात आणि आता शाळा सुरू झालेल्या आहेत. मुलांची जोरदार हालत होणार आहे बघा साहेब. एवढी आमची शासनाची नम्र विनंती आहे आणि लवकरात लवकर काम होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. पण वारंवार तक्रार देऊन पण इथे कॉन्टॅक्ट द्या मला, इथे म्हणजे शासन लक्षच देत नाही. कळकळीची आमची विनंती आहे, हा रस्ता ह्या 8-10 दिवसात झाला पाहिजे, एवढी आमची नम्र विनंती आहे. नमस्कार, मी चेतन डवळ या गावचा नागरिक आहे. हा रस्ता पणदूर घोडगे हा आपल्या घोडगे बाजाराच्या वरती, आमचं घोडगे जे गाव आहे ते संपूर्ण या बाजाराच्या वरती राहतं आणि 700 ते 800 घरं या मोरीच्या वरती राहतात. आज बघितला तर या बाजूला शाळा आहे, इथे ग्रामपंचायत, म्हणजे लोकांची रहदारी कायम रोजची जी आहे ती या रस्त्यानेच होते. आणि गेले 2017 मध्ये हा रस्ता झालेला आहे. 1 कोटी रुपये निधी येऊन काम झालेलं आहे. 2017 मध्ये ही मोरी बांधण्यासाठी सदर कॉन्ट्रॅक्टरने इथे पाईप ठेवले होते या जागेमध्ये. ते आता बघितलं तर एक पाईप दिसतो. काम इथलं काय झालेलं नाही. आणि असं वाटतंय की आपली कोकणी एक म्हण आहे, आंधळा धरतो आणि कुत्रा पीठ खातो, त्याच्यातली गत झालेली आहे. त्याच्यामुळे संबंधित डिपार्टमेंटने याकडे लक्ष घालून लवकरात लवकर कारवाई करून हे माझ्या मते एक 5-10 दिवसाचं काम आहे. ते काय वेळ लागणार नाही. ते लवकरात लवकर त्यांनी करून द्यावं, नाहीतर आम्ही आंदोलनाचा इशारा दिलाच आहे, तो लवकरात लवकर आम्ही करू.
रायगड जिल्हा परिषद महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती रसिका केणी यांनी पत्रकार परिषद घेत महिला व बालकल्याण विभागातील विविध कामांमध्ये कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केलाय। खाऊ वाटप, सतरंजा खरेदी, विविध साहित्य वितरण तसेच वीज जोडणीच्या कामांमध्ये अनियमितता झाल्याचा दावा करत त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे। तसेच काही ठराविक ठेकेदारांना वारंवार कामे देण्यात आल्याचा आरोप करत शासन निधीचा योग्य वापर झाला का याबाबत प्रश्न उपस्थित केलेत। संबंधित प्रकरणांमध्ये निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी सभापती रसिका केणी यांनी केली आहे। ही पत्रकार परिषद प्रामुख्याने वीज जोडणीची ज्या 5-6 महिन्याचा कालावधी होऊन देखील पूर्ण न झाल्यामुळे मे महिन्याचा पूर्ण उष्णतेचा जो कालावधी होता तो निघून गेलाय, तरी देखील वीज जोडणी झालेली नाहीये। त्याच्यासाठी प्रामुख्याने प्रमाण निघून सुद्धा अजून अजून कामं का झाली नाहीत हा मोठा माझा प्रश्न आहे। अफरातफर बघायला गेलं तर माझ्या महिला बाल कल्याणच्या ज्या HOD आहेत निर्मला कुचिक मॅडम यांनी शासकीय अधिकारी हाताशी धरून हे सगळ्या फाईल्स वगैरे पुटअप केलेल्या आहेत, सगळं काम झालेलं आहे, तरी देखील कामाची पूर्तता न करता कुठेतरी खोटी बिलं खाण्याचा इथे मला प्रयत्न दिसत आहे। आता महिला बाल कल्याणचं बघायला गेलं तर सतरंजी वाटप आहे, खाऊ वाटप आहे, गरोदर महिलांना जे किट येतात ते देखील मोठ्या प्रमाणात येतात, पण ते 25% वाटप त्याचं होतं। 75% जो सामान येतो तो जातो कुठं किंवा तो वाटला का जात नाही असं मला माझ्या HODना प्रश्न आहे। आता मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे या फाईल तुम्ही बघत असाल तर या वीज जोडणीच्या फाईल आहेत, त्याच्यामध्ये मला 2.5 कोटीचा घोटाळा इथे दिसत आहे। तुम्ही त्याची पडताळणी करून घ्या। आणि 1800 पैकी मला वाटतं 714 अंगणवाड्यांना ही वीज जोडणीसाठी प्रमाण निघाल्या होत्या, पण त्याच्यामध्ये अजून कुठल्याही प्रकारची कुठेही कामाची अंमलबजावणी झालेली मला दिसत नाहीये। मी प्रथमतः महाराष्ट्र शासनाला एक प्रामाणिक आणि सोज्वळ विनंती करत आहे की महिला बाल कल्याण या खात्याला जर न्याय मिळायचा असेल, चांगल्या लहान मुलांना जर चांगल्या प्रकारचा खाऊ तिथे वाटप व्हायचा असेल किंवा या खात्यात जो चाललेला कुठल्याही प्रकारचा अनेक प्रकारचा जो घोटाळा आहे तो जर थांबवायचा असेल तर ह्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर आधी कारवाई झाली पाहिजे, ही माझी प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाला विनंती असेल। या प्रशासकीय कालावधीचा अभ्यास करत असताना मला असं निदर्शनास आणून आलं की जे इथले ठेकेदार आहेत ते हे सगळे ठेकेदार हे मुंबई पुण्याचे ठेकेदार आहेत। रायगड मधला एकही ठेकेदार इथे आढळून येत नाही आहे। ह्याच्या आधी तर होता, म्हणजे प्रशासकीय कालावधी देखील ते ठेकेदार होते आणि आता सुद्धा आम्हाला त्याच ठेकेदारांची नावं सुचवली जात आहेत, तर मग हे ठेकेदार स्थानिक का नाहीत हा माझा प्रश्न आहे। रोहा अष्टमी नगर परिषदेने वाढवलेल्या नळपट्टी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे। वाढीव नळपट्टी कमी करण्याची मागणी करत 22 जून पासून नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे। याबाबत शहर प्रमुख राजेश काफरे यांनी माहिती देत यापूर्वी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांना निवेदन तसेच स्मरणपत्र देण्यात आले होते, मात्र प्रशासनाकडून कोणती ठोस कार्यवाही न झाल्याने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलंय। वाढीव नळपट्टीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार पडत असल्याचा आरोप करत शिवसेनेने रोहेकर नागरिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे। उपोषण करणं कारण एकच आहे, जी भरमसाठ नळपट्टी वाढीव दिलेली आहे त्याला आम्ही पहिला अर्ज निवेदन 10 मार्च 2026ला दिलेला, पण त्याचं उत्तर त्यांनी काही दिलं नव्हतं, म्हणून त्यांना स्मरणपत्र म्हणून 2 जूनला आम्ही परतसुद्धा त्यांना दिलेलं आहे। आणि त्यात उल्लेख केला की जर तुम्ही भरमसाठ नळपट्टी जी वाढलेली आहे ती कमी नाही केली तर आम्ही अमरण उपोषण तुमच्या प्रांगणात करू, पण त्यांनी काही दखल घेतलेली दिसत नाही आहे। त्यामुळं आज आमची पक्षाची सभा घेतलेली आहे, मिटिंग लावलेली आहे आणि असं मिटिंगमध्ये ठरलं आहे की सोमवारी 22 तारखेपासून अमरण उपोषण आम्ही 10 वाजता नगर प्रांगणात बसणार आहोत। अधिकारी चर्चा केली नाही, पण आज नगरपालिकेचा लेटर मला आला खर्चाचा तपशील, त्या तपशीलमधला सरळ दिसतो आहे की ते सगळं खोटं आम्हाला दिलेलं आहे। त्यांनी जे अक्षरशः 25 लाख रुपये त्यांनी काय दिले तर नोकर पगार, म्हणजे शासनाकडं पगार काही येत नाही का कर्मचाऱ्यांना, या बऱ्याचशा गोष्टी त्या आहेत, त्यात आम्हाला काही खोलवर जायचं नाही। आम्हाला एकच आमचं ठरलं आहे की जी भरमसाठ नळपट्टी वाढलेली आहे ती त्वरित कमी करा, नाहीतर आम्ही अमरण उपोषणाला बसणार आहोत 22 तारखेपासून।
हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला 80% समाजकारण आणि 20% राजकारण याची शिकवण दिलेली आहे आणि या माध्यमातून आम्ही रोहेकरांच्या जनतेसाठी अमरण उपोषण 22 तारखेपासून घेतलेलं आहे आणि हा उपोषण आम्ही पूर्ण ताकदीनेचे आणि पूर्ण सर्वांना सांगून या उपोषणाला आम्ही सुरुवात करणार आहोत. 19 तारीख शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाच्या अखेरीस आम्ही हा निर्णय घेत आहोत कारण 60वा हा वर्धापन दिन आहे आणि तो मोठ्या उत्साहाने आम्ही या रोहा तालुक्यामध्ये साजरा करणार आहोत. परंतु जे रोहेकर जनतेचे जे हाल होत आहेत जनतेचे की शासनाने वाढवलेली रोहा नगरपालिकेने वाढवलेली जी नलपट्टी आहे त्या नलपट्टीच्या विरोधात आम्ही हा आंदोलन छेडत आहोत. कारण का ही जी नलपट्टी आहे ही जी 8 वर्षे वाढलेली नाही त्याच्यानंतर एकदम लोकांना 55% वाढ त्याच्यामध्ये केलेली आहे. ही नियमाच्या बाहेर केलेली वाढ आहे. त्यांना तेवढी वाढ करता येत नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही हा पूर्ण तालुक्याचा हा जो सर्व शिवसैनिक आमचे त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत आणि मोठ्या ताकदीने आम्ही हा जो उपोषण आहे हा उपोषण आम्ही सक्सेस करणार आहोत. रोहा तालुक्यातील धाटाव MIDC परिसरात रस्त्यांवर होत असलेल्या बेकायदेशीर अवजड वाहन पार्किंग विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मनसेचे रोहा तालुका अध्यक्ष अक्षय रटाटे यांनी प्रशासनाला इशारा देत पुढील 8 दिवसात रस्त्यांवरील बेकायदेशीर पार्किंग हटवण्यात आली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी भूमिका मांडली आहे. धाटाव MIDC परिसरात मोठ्या प्रमाणात केमिकल टँकर आणि इतर अवजड वाहने रस्त्याच्या कडेला उभी राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. तसेच जैनवाडी परिसरातील खासगी पार्किंगच्या वैधतेची चौकशी करण्याची मागणी देखील मनसेने केली आहे. खेड येथे शिवसेना नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावं, शिवसेना ही कार्यकर्त्यांची आहे असं सांगत त्यांनी विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली. तसेच वायफळ वक्तव्य थांबवावीत अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. महाराष्ट्र म्हणजे काय बिहार नाही, मुळामध्ये इथं कायद्याचं राज्य चालतं. आतापर्यंत संजय राऊत साहेबांच्या अंगावरती किती केसेस आहेत, किती लोकांनी त्यांनी हातपाय तोडले, किती लोकांच्या मर्डर केल्या, किती लोकांनी खून केले. आता जेलमध्ये जे गेले होते ते प्रॉपर्टीसाठी गेले होते. तो काय विषय बाकीचा उलट नव्हता, लक्षात घ्या. आणि म्हणून कुणी गाड्याची गोष्ट केली पाहिजे शिवसेनेकडे. अहो शिवसेना वाढवणार आम्ही इथं बसलोय ना, 40 केस घेणार आम्ही बसलोय इथं, 10 वेळेला जेल बघणार आम्ही बसलोय इथं, आम्ही बसलोय ना. ही भाषा कोणाची तोंडात शोभते का? काल देखील राऊत साहेबांनी ज्या शिवीगाळ केली, महाराष्ट्र त्यांना थुकतोय ना आज, किंवा महाराष्ट्र त्यांच्यावर थुकतोय. एक सुशिक्षित माणूस, सामनाचा संपादक आणि शिवगाळ भाषा खासदारांनी सुद्धा लोकप्रतिनिधींना, अरे त्यापेक्षा ते का गेले त्याचं आत्मपरीक्षण तुम्ही करा. ते उद्धवजीला सांगा ना, तुम्ही तुमच्यामुळं संजय राऊतची ही वेळ आली उद्धवजींच्यावरती असं मग मला म्हणावं लागेल. ही वेळ का येते? का आमदार जातात, का खासदार जातात, का मंत्री जातात, का जिल्हा प्रमुख जातात, का शिवसेना जातात, का शिवसेनेचे नेते जातात? हे कुणामुळे होत आहे? राऊत साहेब, तुम्ही ज्या शिव्या काल देखील केल्या, महाराष्ट्र तुम्हाला शिव्या देतोय. आता तुमच्या पायाखालची वाळू घसरलेली, आता तुमचा तोल गेलेला आहे आता. आणि म्हणून असे बेछूट वक्तव्य तुमच्या तोंडामध्ये शोभत नाही. शिवसेना महाराष्ट्रातल्या लाखो सैनिकांनी रक्तपात केलेला आहे, त्यांचं आणलं आहे, खून झालेले आहेत, रक्त सांडलेलं आहे, जेल भोगलेलं आहे, त्यांचं जेलमध्ये अख्खं आयुष्य गेलेलं आहे, जन्मठेप झालेले आहेत. त्या सगळ्यांची शिवसेना, तुमची नाही शिवसेना, तुम्ही मारत नाहीत शिवसेनेचे. आणि बाळासाहेबांनी पत्ते पाडलं, पण तुम्ही साहेब केल्यानंतर जी हुकुमशाही चालू केलीत त्याचे परिणाम हे समोर दिसत आहेत. त्याचे परिणाम त्याच्यामध्ये तुमच्या स्वभावामध्ये बदल होऊ देत. स्वतःचं आत्मविमर्शन तुम्ही केलं पाहिजे. अशा शिव्या घालून खासदारांना आणि खासदारांचे घर तोडून आणि फोडून
तुम्ही काय नेमके मिळवणार त्यावेळेला देखील तुम्ही घोषणा केल्यात ना. कसे मतदारसंघात जातात ते आम्ही बघतो. गेले आमदार कसे वळली वळून जातात ते बघतो आम्ही. माझा मतदारसंघ आहे आदित्य, गेले वळलीतून. कसे विधानसभेमध्ये पावीस आठवडे आम्ही बघतो, गेले सगळे विधानसभेमध्ये. अहो तुमचं आडनाव ठाकरे आहे, तुम्ही काय बोलताय, कसे वागताय, तुमची कुवत आहे का, तुमची ऐपत आहे का? आता जे सगळे बघणारे होते ना ते सगळे आमच्याकडे आहेत सोबत इथं. तर वायफळ भाषा बंद करून टाका. महाराष्ट्र आहे, बिहार नाही आहे, आणि तुमच्या तेवढं कुवत नाही, ऐपत पण नाही, धमक पण नाही, आणि फक्त तोंडाच्या वाफा काढायच्या. ही लोकशाही आहे. असा प्रयत्न केलात तर कायद्याचा दंडुका असा बसेल ना, पुन्हा आतमध्ये जाऊन बसाल. नवी मुंबईतील शिवसेना आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय वाद आणखी तीव्र होताना दिसतोय. नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयाच्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव नसल्याच्या वादानंतर आता शिवसेना नेते नामदेव भगत यांनी गणेश नाईक यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्र शासनाचं JR आहे की JR मध्ये की पालकमंत्री, आमदार, खासदार आणि इथले लोकप्रतिनिधी यांचं नाव त्या पत्रिकेमध्ये असणं आवश्यक आहे. मात्र या ठिकाणी आमचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सध्याचे आणि नेते एकनाथ शिंदे साहेब यांचं नाव त्या ठिकाणी पत्रिकेत टाकत नाही, त्यांचा अवमान करतात. याबाबत निश्चितपणे मी तक्रार महाराष्ट्र शासनाकडे, मुख्य सचिवाकडे करणार आहे. त्याचबरोबर नाईक साहेबांना माझे एक सजेशन आहे की ते महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आहेत, परंतु नवी मुंबई शहरामध्ये सर्व महाराष्ट्रातले जाती धर्माचे लोक राहतात. त्यांना असं वाटतं की नवी मुंबई म्हणजेच महाराष्ट्र आहे आणि म्हणून महानगरपालिकेमध्ये त्यांचं लक्ष असतो. तर त्यांनी हा मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि महापालिकेत नगरसेवक निवडून यावं आणि नगरसेवक म्हणून नवी मुंबईचा त्या ठिकाणी विकास करावा, जेणेकरून हे जे वन मंत्रीपद आहे ते इतरांना कोणाला तरी मिळेल आणि त्या ठिकाणी वनमंत्री म्हणून दुसरा आला तर त्या खात्याला न्याय मिळेल. म्हणून अशा परीनं नाईक साहेब जे वागतात त्याच्याबद्दल निश्चितपणे तक्रार आम्ही करू. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात आपली चमक दाखवत पुन्हा एकदा जिल्ह्याचा नावलौकिक उंचावलाय. मालवण तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरच्या विद्यार्थ्यांनी इस्रोच्या प्रतिष्ठित उत्तुंग तेज बाल वैज्ञानिक स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत महाराष्ट्रातून निवड झालेल्या अवघ्या 50 विद्यार्थ्यांमध्ये प्रिया विलास पेंडुरकर हिने राज्यात 8वा क्रमांक मिळवत इस्रोच्या विशेष शैक्षणिक दौऱ्यासाठी पात्रता मिळवली आहे. तसेच शाळेच्या आणखी 5 विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल पटकावत विज्ञान क्षेत्रातील आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशामुळे सिंधुदुर्गच्या शैक्षणिक आणि वैज्ञानिक क्षमतेची राज्यस्तरावर दखल घेतली जात असून हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या वतीने लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली येथील आदर्श विद्या मंदिरमध्ये वृक्षारोपण, वृक्षरोप वाटप आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. वाढत्या जंगलतोडीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनाचे महत्त्व पटवून देत हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी शिवसंघर्ष शिवजयंती महोत्सवानिमित्त आयोजित वक्तृत्व आणि कथाकथन स्पर्धेत निवड झालेल्या स्वरांजली म्हसवेकर हिचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या दिया सतीश गोसावी हिचा देखील गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला सरपंच विद्या गावखडकर, विठोबा चव्हाण, प्रसन्ना राजापकर, वैभव चौगुले, मंगेश चव्हाण, जितेंद्र ब्रीद यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. संस्थापक अध्यक्ष मयूर गोसावी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत उपस्थितांचे आभार मानले. शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंदिरात आकर्षक पुष्प सजावट करण्यात आली. विविध रंगी फुलांमधून साकारलेल्या शेष नागाच्या प्रतिकृती आणि त्यामध्ये विराजमान गणरायाच्या चांदीच्या मूर्तीचे विलोभनीय दर्शन घेण्यासाठी भाविकांनी सकाळपासून मोठी गर्दी केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ही विशेष सजावट साकारण्यात आली. गणेश जयंतीनिमित्त पहाटे ब्रह्मणस्पती सूक्त, अभिषेक, गणेश याग आणि विविध धार्मिक विधी पार पडले.
तसेच विदुषी शैला दातार यांनी स्वराभिषेकातून गणरायाच्या चरणी स्वरसेवा अर्पण केली। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी शेषात्मज गणेश अवताराचे धार्मिक महत्त्व सांगत भाविकांना शुभेच्छा दिल्या। जय गणेश। आज शेषात्मज गणेश जयंती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये हा शेषात्मज गणेश जयंतीचा सोहळा आज साजरा होतो आहे। पहाटे 3 वाजता ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक गणपती बाप्पांना संपन्न झाला आणि नुकताच आता ज्येष्ठ गायिका शैलाताई दातार यांचा स्वराभिषेक हा गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करण्यात आला। आता या शेषात्मज गणेश जयंतीच्या निमित्ताने मंदिरामध्ये गणेशात आणि महापूजा असे अनेक धार्मिक विधींचं आयोजन करण्यात आलेले आहे। फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। गाणपत्य संप्रदायानुसार पाताळातला हा गणपती बाप्पाचा अवतार आहे आणि शेषाच्या आत्म्यापासनं बाप्पा प्रगट झाले म्हणून शेषात्मज असं त्यांना संबोधलं गेलं आणि ह्या अवताराच्या निमित्ताने गणपती बाप्पांनी पाताळ लोकावर सुद्धा जे विघ्न आलं होतं ते दूर केलं असा भाव या कथेमागचा आहे आणि याच निमित्ताने आज हा गणपती बाप्पांचा जन्मोत्सव सोहळा आपण या बाप्पांच्या मंदिरामध्ये साजरा करतो आहे। सर्व गणेश भक्तांना शेषात्मज गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। जय गणेश। नमस्कार। आज खूप वर्षांनी इथे मला गायची संधी मिळाली। मी खरं म्हणजे या गणपतीची माहेरवाशीण आहे। या देवळापासून 2 वाडे पुढे माझं माहेर आहे। त्यामुळे लहानपणापासून या गणपती बाप्पाशी माझा खूप जवळचा संबंध आहे आणि आज मी ते माहेरवाशीण म्हणून आले आणि मला गायची सेवा मिळाली, सेवा करायची संधी मिळाली। त्याबद्दल मी बाप्पाचे आणि आमच्या सगळ्या भावंडांचे, महेश सगळ्यांचे आभार मानते आणि आज जो मला प्रसाद मिळाला आहे तो अवर्णनीय आहे। कारण काल माझा आवाज फार खराब होता पण आज गणपती बाप्पाच्या कृपेने कुठेही काहीही त्रास नव्हता। मला छान गाता आलं, ह्याच्यातच मला आनंद आहे। आणि खरं म्हणजे गणपती बाप्पासमोर 2 तास बसायला मिळणं ह्याच्या इतकं मोठं भाग्य नाही। गाणं तर आहेच पण बसायला मिळणं ह्याच्या इतकं सुंदर काही नाही। त्यामुळे सगळा आनंद आज मला मिळाला। त्यामुळे मी या सगळ्या सुवर्णयुग तरुण मंडळाचे आणि बाप्पाचे खूप 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 आभार मानते। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली। इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।